मित्रांनो नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून मोठी खुशखबर आहे। ती खबर अशी आहे की 2 महिन्याचे म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे एकत्र लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। याबद्दल सरकारने जी.आर. पण काढलेला आहे। तर मित्रांनो, चला जी.आर. मध्ये काय आहे ते आपण पाहूया। तो जी.आर. या प्रकारे आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतनेनंतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 करिता अनुदानाचे वाटप। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय द्वारा दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा जी.आर. काढलेला आहे। तो शासन निर्णय या प्रकारे आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 129 करोड 79,52,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 51 करोड 86,88,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी संदर्भ 3 येथील शासन निर्णयाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 61 करोड 69,10,960 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये 24 करोड 84,61,720 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 10 करोड 5,15,560 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये 4 करोड 12,19,400 रुपये इतका निधी विम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या कालावधीकरिता वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। तर मित्रांनो, हा अशा प्रकारे सरकारने काढलेला जी.आर. आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।